तर कोंढव्यात पुणे पोलिसांची धडक मोहीम सुरू आहे। कोंढव्यात आक्षेपार्ह हालचाली पुणे पोलिसांकडे खात्रीलायक माहिती आलेली आहे आणि त्यानुसारच ही कारवाई करण्यात येते। कोंढव्यात पुणे पोलिसांची ही धडक कारवाई सुरू आहे। आणि याच संदर्भात माहिती घेण्यासाठी जाणार आहोत पुण्यात आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। रोहन, पोलिसांकडे नेमके इनपुट काय आहे, काय ही कारवाई ही नेमकी का केली जाते? प्रणिता, खरं तर पोलिसांकडे नाही, हे इनपुट्स ATS कडे म्हणजेच दहशतवाद विरोधी पथकाकडे आहेत आणि दहशतवाद विरोधी पथकांच्या अधिकाऱ्यांकडून हे सगळं सर्च ऑपरेशन धाडी सत्र जे आहे ते रात्री मध्यरात्रीपासून सुरू असल्याची माहिती मिळते। आपण सध्या पाहतोय की पुण्यातील या सगळ्या कोंढवा परिसरामध्ये पुणे पोलिसांचा आणि ATS पथकांचा जो आहे तो हा सगळा ताफा आपल्याला पाहायला मिळतोय। साधारणतः 350-400 पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये ATS ने जे आहे ते पुण्यातील या संपूर्ण कोंढवा परिसरामध्ये धाड सत्र जे आहे ते टाकलेलं आहे। जी प्राथमिकदृष्ट्या माहिती मिळते त्या माहितीच्या अनुषंगाने की आय लव्ह मोहम्मद नावाची जी चळवळ आहे त्या चळवळीच्या माध्यमातून पुण्याचं वातावरण जे आहे ते खराब करण्याचे इनपुट्स दहशतवाद विरोधी पथक म्हणजेच ATS अँटी टेररिस्ट स्क्वॉड जे आहे त्यांना मिळालेला आहे आणि या माध्यमातून जे आहे ती सगळी कारवाई केली जाते। ATSच्या अधिकाऱ्यांकडून हे आय लव्ह मोहम्मदची जी चळवळ आहे त्या चळवळीच्या काही इनपुट्स आल्यामुळे त्यांना रोखण्यासाठी किंवा त्यांच्याकडूनची अधिक माहिती घेऊन यामध्ये जर काही गैरप्रकार होत असेल तर तो गैरप्रकार थांबवण्यासाठी किंवा संशोधन ताब्यात घेऊन असे प्रकार जे आहेत ते भविष्यकाळामध्ये होऊ नये त्यामुळे ही सगळी शोध मोहीम ATS पथकाकडून सुरू आहे। आपण पाहतोय की रस्त्यावरती देखील मोठ्या प्रमाणामध्ये पुणे पोलिसांची वाहने जी आहेत ती सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत। अगदी रात्री 12:30 वाजल्यापासून ही सगळी ATSची धडक कारवाई जी आहे ती पुणे पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये सुरू आहे। नेमकं ATS पथकाला या सगळ्याच्या माध्यमातून काय हाती लागणार आहे हा मुख्य भाग आहे, परंतु ATSचे अनेक अधिकारी जे आहेत ते पुण्यामध्ये रात्रभरापासून पोहोचलेले पाहायला मिळत आहेत। साधारणतः 25 ते 26 ठिकाणी हे सगळं धाड सत्र जे आहे ते सुरू आहे आणि या धाड सत्राच्या माध्यमातून ATS पथक जे आहे ते आय लव्ह मोहम्मद ही चळवळ आहे या चळवळीवरती सुरूच आहे। ही कारवाई करण्यात येते आणि शोध मोहीम ही अद्यापही सुरू आहे। या संदर्भातले अधिक अपडेट तुमच्याकडनं घेणार आहोत। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।